सर्वांना जय भारत, जय संविधान, जय भीम, जय मूल्यवासी. भारतातील 99% लोकांना भारतामधले प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यामधला फरक कळत नाही. हा अडाणी लोकांचा प्रॉब्लेम नाही, हा शिकल्या सवरलेल्या लोकांचा प्रॉब्लेम आहे. अडाणी लोकांना माहिती नाही समजू शकतो, परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांनासुद्धा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन याच्यामधला फरक करता येत नाही किंवा त्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन याच्यामधला डिफरन्स जो आहे तो आम्हाला शाळेमधल्या कॉलेजमधल्या कोणत्याही पाठ्यक्रमामधून जाणीवपूर्वक तो शिकवला गेला नाही. म्हणून आम्हाला आज या प्रश्नाबद्दल तुम्हाला मुलाखत घ्यावी लागत आहे आणि ते खास करून मला तुम्हाला विचारावं लागत आहे. त्याच्यावरती मी माझं ओपिनियन देत आहे की साथियो, 26 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस भारताला संविधान लागू झाल्याचा दिवस आहे. खरं तर या दिवसाचा आणि स्वातंत्र्य दिनाचा कोणताही संबंध नाही. हा जो दिवस आहे 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं संविधान या देशाला स्वीकृत केलं होतं आणि 26 जानेवारी 1950ला या देशात भारताच्या संविधानाची अंमलबजावणी चालू केली होती. खरं तर तिथंसुद्धा एक मोठं षडयंत्र आहे. 26 नोव्हेंबर 1949ला ज्या दिवशी संविधान बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी देशाला सुपूर्त केलं होतं, त्याच दिवसापासून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे होती, परंतु 2 महिने लेट अंमलबजावणी सुरू केली. ही सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नाही. दुसरं, हा जो दिवस आहे हा भारतीय संविधान अंमलबजावणीचा दिवस सुरू आहे, त्यामुळं रिपब्लिक डे अर्थात गणतंत्र दिवस म्हणून या दिवसाचं एक अगदी गांभीर्य आहे, याचं महत्त्व आहे, हे बहुतांश लोकांना माहिती नाही. आजच्या 72 वर्षापूर्वी या देशाला जे संविधान दिलं गेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून, त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून केली होती. परंतु काही लोक याच्यामध्ये स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक याच्यामध्ये गफलत अशी करत आहेत की स्वातंत्र्य दिनाला जी गाणी लावली जातात, उदाहरणार्थ ये मेरे वतन के लोगो जरा आँखों में भर लो पाणी, तर ठीक आहे की स्वातंत्र्य दिनामध्ये काही बहुजन समाजाची लोक स्वातंत्र्याच्या नावाखाली लढत असताना तिथं शहीद झालेले आहेत. परंतु 26 जानेवारी 1950ला जे संविधान लागू करण्याचा दिवस आहे, इथं मात्र कुणाचाही शहीद झाल्याचा तो दिवस नाही. त्यामुळं खास करून बहुतांश लोकांना हे सुद्धा माहिती नाही की काही लोक गांधीजींचा फोटोसुद्धा या दिवशी जाणीवपूर्वक लावतात. 26 जानेवारी 1950ला ज्या दिवशी भारताचं संविधान लागू झालं, त्या दिवशी गांधीजी जिवंतच नव्हते. म्हणजे गांधीजींची हत्या ब्राह्मणांकरवी करण्यात आलेली होती. 30 जानेवारी 1948ला त्यांची हत्या करण्यात आलेली होती. म्हणजे 1950ला ते हजर असण्याचं किंवा जिवंत असण्याचं कारण नव्हतं, तरीसुद्धा जाणीवपूर्वक त्या दिवशी भारतीय संविधानाचा फोटो ठेवला पाहिजे, भारतीय संविधान निर्मात्याचा फोटो ठेवायला पाहिजे, त्यांचं गुणगौरव केलं पाहिजे, त्यांचा मानसन्मान केला पाहिजे, संविधानाचा मानसन्मान केला पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक लोकांना माहिती नसल्यामुळं किंवा ज्या लोकांना माहिती आहे ती लोक जाणीवपूर्वक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा फोटो न लावता जाणीवपूर्वक गांधीजीचा फोटो लावत आहेत. खरं तर त्यांच्या बुद्धिमत्तेवरती मला कीव करावी वाटते. कारण ही जी लोकं आहेत ही विद्वान लोक आहेत असं म्हणता येणार नाही आहे, कारण त्यांना यातलं ABCD सुद्धा माहिती नाही असं माझं मत आहे. पूर्वी राणीच्या पोटी राजा पैदा होत होता, म्हणजे राणीच्या पोटामध्ये जो मुलगा असायचा तोच वंश परंपरेने राजा बनायचा. पण 26 जानेवारी 1950 पासून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेशाही नष्ट केली आणि लोकशाही या देशामध्ये लोकशाहीची अंमलबजावणी चालू झाली. लोकांचा राजा राणीच्या पोटातून निर्माण होत नाही, तर हा मतपेटीतून निर्माण होतो. आणि हा मतपेटीमध्ये तुम्हाला जो मताचा अधिकार दिलेला आहे ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहित असताना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढं परिश्रम केलेला आहे
अनेक यातना, कष्ट, उपासना करून अगदी हे संविधान तयार झालेलं आहे. आणि हे संविधान SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC आणि मायनॉरिटी या सर्वच लोकांना त्यांच्या हक्क अधिकाराच्या स्वातंत्र्याची ग्वाही देते. म्हणजे 26 जानेवारी हा खऱ्या अर्थानं बहुजनांच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे. आणि त्या स्वातंत्र्याचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, असं माझं मत आहे. जे लोक तथाकथित स्वातंत्र्याच्या अनुषंगानं झेंडा फडकावत आहेत, त्याच्यामध्ये बहुजन समाजाची लोक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेली आहेत. जी लोक शहीद झालेले आहेत त्यांच्या सन्मानार्थ जर अगदी झेंडा फडकावला जात असेल तर अगदी जी शहीद झालेली लोक आहेत त्यांचा तो उचित सन्मान होईल. परंतु भारत देश स्वतंत्र झाला असं जर कुणी म्हणत असेल तर मी त्या गोष्टीला नकार देतोय. कारण जर भारत देश स्वतंत्र झाला असता तर आमच्या समस्या राहिल्या नसत्या. आजही आमच्या SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC मायनॉरिटीच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षा आणि रोजगार या प्राथमिक गरजासुद्धा आजसुद्धा आमच्या मिटलेल्या नाहीत. याचा अर्थ आजसुद्धा आम्ही गुलाम आहोत. आणि मग गुलामांचा कोणता उत्सव असू शकत नाही. आणि जर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य कधी झाला असेल तर त्या गुलामाची या स्वातंत्र्याची तारीख आहे 26 जानेवारी 1950. हाच दिवस खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा आमचा दिवस आहे असं मानलं जाऊ शकतं. आणि हे सत्य आहे. मी आपणास आपल्या निदर्शनास आणू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हे जनतेला सुद्धा समजलं पाहिजे, केवळ अण्णाभाऊंनीच या स्वातंत्र्याचा निषेध केलेला आहे असं नाही. कारण न्यायमूर्ती गोविंद रानडे नावाची व्यक्तीचं आपण नाव ऐकलं असेल. ही व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे गेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या. परंतु राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा तथाकथित काँग्रेसच्या माध्यमातून जे स्वातंत्र्याचं आंदोलन चाललेलं होतं त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला होता. नंतरची दुसरी आपणास गोष्ट सांगू इच्छितो. टिळकसुद्धा छत्रपती शाहू महाराजांकडे की स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा म्हणून गेलेले होते. परंतु शाहू महाराजांनी सुद्धा त्या आंदोलनावरती अविश्वास दाखवला होता. आणि हे आंदोलन बहुजनाचं आंदोलन नाही असं शाहू महाराजांना माहिती होतं, त्यामुळे ते सुद्धा सामील झाले नव्हते. लाला लजपत राय बाबासाहेब आंबेडकर लंडनमध्ये शिकत असताना त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी सुद्धा रिक्वेस्ट बाबासाहेबांना केली होती की तुम्ही आमच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये या. त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तथाकथित स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये बाबासाहेबसुद्धा सामील नव्हते. त्याच आंदोलनामध्ये अण्णाभाऊसुद्धा सामील नव्हते. त्याच आंदोलनामध्ये गाडगेबाबासुद्धा सामील नव्हते. याचा अर्थ असा आहे बहुजन समाजामधले कोणतेच महापुरुष तथाकथित स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सामील नव्हते. याचा अर्थ असा आहे ते जे आंदोलन होतं ते आंदोलन बहुजनाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन नव्हतं तर ते ब्राह्मणाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन चाललेलं होतं. हे आमच्या महापुरुषांना माहीत होतं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी 16 ऑगस्ट 1947 रोजी जो मुंबईमध्ये पडत्या पावसामध्ये जो मोर्चा काढला आणि त्याच्यामध्ये जो नारा दिला की ये आजादी झूठी है देश की जनता भूकी है, याच्यातून हे सिद्ध होतं आहे की आमच्या कोणत्याच महापुरुषांना ते स्वातंत्र्याचं आंदोलन वाटत नव्हतं, तर ते केवळ आणि केवळ भटा ब्राह्मणांची चळवळ होती. आणि त्या भटा ब्राह्मणांची चळवळ त्यांच्या स्वातंत्र्याची चळवळ चाललेली होती. कारण स्वातंत्र्याचे आंदोलन 2 आंदोलनं होती, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. खास करून एक महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी चालू केलेलं आंदोलन आणि दुसरं जे आंदोलन होतं ते इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी 1885 पासून काँग्रेसनं सुरू केलेलं आंदोलन. म्हणजे ही 2 आंदोलनं आहेत. राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी गांधीजींच्या सुद्धा जन्माच्या अगोदर आमच्या बहुजनाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन छेडलं होतं. ते आजही पूर्ण झालेलं नाही, म्हणून ते आज आम्हाला पूर्ण करावं लागेल. तमाम SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC आणि मायनॉरिटीमधल्या तमाम लोकांना, जे समदुःखी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्यामधील मी मोठा तू मोठा, मी छोटा तू मोठा हा भेदभाव मिटवून अगदी एकत्र येऊन या भारताला स्वतंत्र करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करणं गरजेचं आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकांमध्ये जागृती घडवून आणायची नाही. जाणीवपूर्वक लोकांना या जागृतीपासून वंचित ठेवायचं काम आत्तापासूनच नाही आहे.
50 पासून हा प्लॅन चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं संविधान या देशाला दिलं. त्या दिवसापासून षडयंत्र चालू झालेले आहेत. त्याच्यापूर्वीसुद्धा षडयंत्र होती की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरती निवडून जाऊ नयेत म्हणून गांधी असेल, नेहरू असेल आणि त्यावेळेची जी लोक असतील आपण काय म्हणूया वल्लभभाई पटेल या लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र होत होती. त्यांचं कारण आहे, जर प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकांमध्ये जागृती झाली तर लोक आपल्या न्याय हक्कासाठी अधिकारासाठी पेटून उठतील आणि ते पेटून उठू नयेत, ती आदण्यानेच राहावीत म्हणून हे षडयंत्र गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. हे काही नवं नाही आहे आणि हे सरकारकडून जाणीवपूर्वक चालू झालेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949ला भारताचं जे संविधान या देशाला दिलं गेलं तोच आमचा खरा अगदी स्वातंत्र्याचा दिवस आहे. परंतु त्याचीसुद्धा अंमलबजावणी 2 महिने लेट केली गेली. खरं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबरला जेव्हा संविधान दिलं होतं त्याच दिवसापासून त्याची अंमलबजावणी चालू करायला पाहिजे होती. परंतु 26 जानेवारी हा जो दिवस निवडलेला आहे हा दिवससुद्धा काँग्रेसच्या विचारातून आलेला दिवस आहे. कारण काँग्रेसच्या लोकांनी स्वातंत्र्याची पहिली मागणी 26 जानेवारी 1926ला केली होती आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की बाबांनो, आम्ही जो दिवस निवडलेला होता 26 जानेवारी त्या दिवसापासून आम्ही अंमलबजावणी करू. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान 1949ला दिलं होतं त्याच्या संगती खिलवाड करण्याचं, त्याच्या संगती षडयंत्र करण्याचं काम 1949ला पासून झालेलं आहे. म्हणून मी 26 नोव्हेंबर हाच बहुजनांच्या हक्काचा आणि स्वातंत्र्याचा खरा दिवस आहे. अनेक पक्षाच्या माध्यमातून, सामाजिक संघटनाच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो, एक उत्सव टाईप म्हणून. परंतु समाजामध्ये खऱ्या अर्थानं जागृती केली जात नाही, जी तळागाळामधल्या दीन दुबळ्या गरीब शोषित वंचित पीडित लोकांपर्यंत जागृती व्हायला पाहिजे होती. संविधानामध्ये त्यांचे हक्क अधिकार काय आहेत याच्याबद्दल उलगडा व्हायला पाहिजे होता. परंतु हे जाणीवपूर्वक का केलं जात नाही? कारण जी लोक समोर येऊन हा कार्यक्रम करत आहेत त्यांच्याकडे त्याच्याबद्दल माहितीचा अभाव आहे आणि सरकार त्यांच्याकडे कोणतीही माहिती देऊ इच्छित नाही आहे. बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी आपणाला सांगू इच्छितो, 3 फेब्रुवारीपासून छत्रपती उमाजी राजे यांचा स्मृतिदिन आहे. त्या दिवसापासून बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं माझा महाराष्ट्राचा पूर्ण 20 डिसेंबरपर्यंत 1 वर्षाचा दौरा आहे. या दौऱ्यामध्ये आम्ही भारतीय संविधानामध्ये बहुजनामधल्या लोकांना SC ST OBC NT DNT VJNT MBC SBC आणि मायनॉरिटीच्या लोकांना संविधानाने जे काही हक्क अधिकार दिलेले आहेत हे सांगण्यासाठी आणि संविधानाने जे हक्क अधिकार त्यांना दिलेले आहेत, जे हक्क त्यांचे आहेत, अधिकार त्यांचे आहेत, त्यांना सांगून जागृत करण्यासाठी हा 1 वर्षाचा दौरा चालू केलेला आहे. आणि बहुजन मुक्ती पार्टी या तळागाळातल्या लोकांना संविधानाबद्दल अगदी संपूर्णपणे जागरूक करण्यासाठी ही जागृत मोहीम जनसंवाद परिवर्तन यात्रा आम्ही वर्षभराची काढत आहे. ते तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन भारतीय संविधानाचं महत्त्व आणि त्यातील हक्क अधिकार लोकांना सांगितले जातील. बाकीच्या पार्ट्या करतील की नाही याच्यावरती माझा बिलकुल विश्वास नाही. परंतु बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं भारताचं संविधान आणि त्यामधील हक्क अधिकार लोकांचं ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे, तरच ती लोक भारतीय संविधानाचं संरक्षण करण्यासाठी काम करतील. कधी करतील तर ज्या लोकांना त्यांचा हक्क अधिकार संविधानात काय आहे हे कळलं तर करतील. आणि म्हणून बहुजन मुक्ती पार्टी भारतीय संविधानाचं महत्त्व सांगण्यासाठी संपूर्ण 1 वर्षभराचा दौरा करत आहे आणि त्या अनुषंगानं संपूर्ण तळागाळातल्या लोकांना भारतीय संविधानाचं महत्त्व लोकांना पटवून देईल आणि मग लोकांत जागृती निर्माण होऊ शकेल. आणि जागृत झालेली लोक गुलामी स्वीकारणार नाहीत, गुलामी झिडकारून देतील आणि लोक स्वातंत्र्य होतील. जर लोकांना स्वातंत्र्य करायचं असेल तर त्यांना संविधान समजून सांगणं गरजेचं आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं समस्त विद्यार्थी वर्गांना आणि शिक्षक वर्गांना हे सांगू इच्छितो, भारतीय संविधान हे तुमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. याच्यामुळंच तुमचे हक्क अधिकार अबाधित राहणार आहेत. हे जास्तीत जास्त डीपली जाऊन आपण जाणून घेतलं पाहिजे आणि ते जाणून घेण्याची पहिली भूमिका शिक्षकांची आहे. शिक्षकांनी जर ते खऱ्या अर्थानं जाणून घेतलं तर ते विद्यार्थ्यांना शिकवतील. परंतु शिक्षकांना त्याच्याबद्दल माहीत नाही आहे आणि ते जाणून घेण्याच्याही प्रयत्नात असताना दिसत नाही आहे. म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगेन
शिक्षकांनी जास्तीत जास्त भारतीय संविधान काय आहे, त्याच्यामध्ये आपल्या बहुजनांचे हक्काधिकार काय आहेत हे जर जाणून घेतलं आणि विद्यार्थ्यांना जर त्याच्याबद्दल शिकवलं तर विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती येईल आणि मग भारतीय संविधानाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यासाठी हाच शिकलेला वर्ग, पुढारलेला वर्ग पुढाकार घेऊन भारतीय संविधानाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी सरकारवरती, शासनावरती, प्रशासनावरती दबाव आणेल. तो आणण्यासाठी त्यांनी भारतीय संविधान जाणून घेण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावा. आजच्या प्रजासत्ताक अर्थात गणतंत्र दिनाच्या निमित्तानं समस्त मूलनिवासी भारतीयांना मी एवढाच आवाहन करू इच्छितोय. तमाम या देशातील SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC, मायनॉरिटी आणि मराठा इन्क्लुडिंग सगळीच लोक समस्याग्रस्त आहेत. सगळीच लोक दुःखी आहेत. सगळ्याच लोकांच्या समस्या निर्माण केलेल्या आहेत. तर या समस्या आपोआप निर्माण झालेल्या नाहीत. या ब्राह्मणवादी सरकारनं, ब्राह्मणवादी लोकांनी आणि ब्राह्मणांनी या जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सांगितलं होतं, जोपर्यंत इंग्रज भारतात आहेत तोपर्यंत ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हा. मी बहुजन समाजाला एवढा सल्ला आणि आवाहन करू इच्छितो, जोपर्यंत भारतीय संविधान आहे तोपर्यंत ते वाचून समजून घेऊन या भटा ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC आणि मायनॉरिटी इन्क्लुडिंग मराठा बांधवांनी एकत्र येऊन आपल्यामधला जात पात धर्म वैर सोडून समदुःखी लोकांनी एकत्र येऊन एक साजा मंच बनवून आपण या संविधानाचे हक्काधिकार जाणून घेऊन या ब्राह्मणवादी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड करून अगदी स्वतःला गुलामीतून मुक्त करावं, मुक्त करून घ्यावं. ही संधी भारताचं संविधान आहे तोपर्यंतच आहे. कारण भारताच्या संविधानामध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तुम्हाला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, जे मनस्मृतीमध्ये नव्हतं. म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंतच तुम्हाला संधी आहे. आणि म्हणून भारतीय संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छिता जर असाल तर सगळ्यांनी एकत्र येऊन एका विचारमंचावरून अगदी कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती आम्ही एकत्र येऊन भारतीय संविधान समजून घेऊन ब्राह्मणांची गुलामगिरी झडकारून दिली पाहिजे आणि स्वतंत्र झालं पाहिजे. एवढंच या निमित्ताने आवाहन करतो, थांबतो. आणि तर मी ही जे मत मांडलेलं आहे हे आपल्या संघनायक नावाच्या न्यूज चॅनलवरून आपण माझी मुलाखत घेतलीत. मला मत मांडण्यासाठी आपण वेळ दिलात त्याबद्दल आपल्या चॅनलचं आणि आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आजच्या रिपब्लिक डे अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या समस्त मूलनिवासी भारतीयांना पुन्हा एकदा कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भारत, जय भीम, जय संविधान, जय मूलनिवासी.